नमस्कार, मी ज्ञानदा कदम। दिवसभरातल्या निवडक, वेचक आणि वेधक बातम्यांचा आढावा घेणाऱ्या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। महाविकास आघाडीने पुकारलेला बंद मागे घेतल्याची बातमी, सुनीता विलियम्स अंतराळामध्ये अडकल्याची बातमी आणि समरजित सिंग घाडगे यांच्या नवीन राजकीय प्रवासाची बातमी, या सगळ्यांचा आढावा बुलेटिनमध्ये घ्यायचा आहे। पण त्याआधी हेडलाईन्स। बदलापूर अत्याचार घटनेच्या निषेधासाठी महाविकास आघाडीने पुकारलेला बंद कोर्टाच्या आदेशानंतर मागे, आता फक्त निषेध नोंदवणार। पश्चिम बंगालच्या विकासाला संप आणि बंदमुळे कशी बसली खीळ, बंगालला पोखरणाऱ्या बंदची आय ओपनर कहाणी। विधानसभेआधीच पश्चिम महाराष्ट्रात भाजपला झटका, देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू समरजित घाडगे कमळ सोडून हाती घेणार तुतारी। आणि भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विलियम्स अडकल्या अंतराळात, 2 महिने उलटले, सुनीता विलियम्स परतणार तरी कधी। सहनशीलतेचा जेव्हा अंत होतो तेव्हा जनभावनेचा उद्रेक होतो। परवापासून जे काही घडतंय हा जनतेचा उद्वेग आहे। का बंद कायद्यानुसार करता येत नसेल, उद्या 11 वाजता शिवसेना भवन इथल्या चौकात जाऊन बसणार आहे, तोंडाला काळी फीत लावून हातात काळा झेंडा घेऊन बसणार आहे। बदलापूरमध्ये 2 चिमुरड्या मुलींवरती झालेल्या अत्याचाराविरोधात महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांनी बंदची घोषणा केली। मुंबईसह राज्यभरात बंदचं आवाहन केलं, पण हायकोर्टानं या बंदला परवानगी नाकारली आणि बंदच्या जागी निषेध आंदोलन करण्याचं महाविकास आघाडीनं निश्चित केलं। उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बंदची हाक दिलेली। शुक्रवारी दुपारी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत कडकडीत बंदची हाक देत लोकल आणि बस सेवा बंद ठेवण्याचं सुद्धा आवाहन केलेलं। हो, बंद ठेवायला पाहिजे, कारण उद्याचा बंद हा कोणत्याही राजकीय हेतूने प्रेरित नाही। हा जनतेच्या प्रत्येकाच्या मनातला, हृदयातला आणि घरातला प्रश्न आहे। म्हणून लोकल आणि बस, मी सरकारला सुद्धा विनंती करतोय। पण गुणरत्न सदावर्ते या बंदच्या विरोधात हायकोर्टात गेले, याचिका दाखल केली आणि विरोधकांच्या बंदवरती पाणी फेरलं गेलं। विरोधकांनी पुकारलेल्या बंदला कोर्टानं बेकायदेशीर ठरवलं। कोर्ट काय म्हणालं ते सुद्धा पाहूया। तर बंद करण्याची परवानगी किंवा बंद पुकारण्याची परवानगी कुणालाच नाही। राजकीय पक्ष बंद पुकारू शकत नाहीत। कुणी जर असा प्रयत्न केला तर कारवाई करावी आणि बंद पुकारणाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई होणार, हे कोर्टानं स्पष्ट केलेलं। न्यायालयाने भारतीय संविधानाच्या अखत्यारीत आज जो निर्णय दिलेला आहे आणि त्या निर्णयाच्या आधारे बंद करता येणार नाही, बंद पुकारणं हे बेकायदेशीर आहे असं म्हणत बंद पुकारणाऱ्या सगळ्या ज्या काही संघटना आहेत त्या संघटनांना नोटीस बजावलेली आहे की माननीय उच्च न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य नाही, मात्र आता त्यांचा आदर राखून उद्यासाठी आम्ही तो मान्य करतोय। त्याच्यावरती देशभरामध्ये ही चर्चा व्हायला पाहिजे की लोकशाहीमध्ये ह्याला आता मान्यता आहे की नाही, कारण आंदोलन करूनच आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे। तेव्हा सुद्धा आंदोलन केलं नसतं तर स्वातंत्र्य मिळालंच नसतं। तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आंदोलन करायचं नाही आणि ते सुद्धा महिलांवरती होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात, हे थोडंसं मला पटत नाही। तर बदलापूरच्या घटनेचा निषेध करावा तितका थोडा आहे, पण या बाललैंगिक अत्याचाराच्या दुष्कृत्याच्या आडून कुणी राजकीय पोळी भाजू नये अशी सुद्धा जनभावना दिसते। त्यामुळे महाराष्ट्र बंद पुकारून सर्वसामान्यांची होरपळ करणं खरंच योग्य आहे का, हा प्रश्न अनेक जण विचारू लागले। कारण हा बंद या व्यक्तींना कसा परवडेल, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा। राज्यातील कोट्यवधी मजूर आणि कामगारांचं पोट हातावर असतं। काम केलं तरच त्यांच्या घरात चूल पेटते अशी अनेकांची स्थिती दिसते। दररोज उपनगरातनं मुंबईमध्ये जाणाऱ्या नोकरदारांची संख्या प्रचंड मोठी आहे आणि या सर्वांना कामावर जाण्याशिवाय पर्यायच नाही। दवाखाना किंवा खरेदीसाठी मुंबई किंवा मोठ्या शहरात येणाऱ्यांची संख्या सुद्धा प्रचंड असते। तर शिक्षणासाठी ग्रामीण भागातनं अपडाऊन करणारे विद्यार्थी आणि चाकरमान्यांसाठी हा बंद अडचणीचा ठरतो। छोटे व्यावसायिक आणि दुकानदारांसाठी बंद हा आर्थिक भुर्दंडाचं मोठं कारण असतो। तर बंद किंवा सर्वात मोठा फटका हा बसतो तो आर्थिक फटका।
संप आणि बंदमुळे मुंबईतल्या गिरण्या कधी बंद झाल्या ते कळलंच नाही. तर दुसरं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल एक वेळेला देशातलं सर्वात प्रगत राज्य होतं. पण सुरुवातीला डाव्यांच्या चळवळी आणि नंतर कम्युनिस्ट सत्तेच्या काळात पश्चिम बंगालमधले उद्योगधंदे अक्षरशः देशोधडीला लागले. 1965 साली पश्चिम बंगालमध्ये 179 संप झाले आणि 49 बंद पुकारले गेले. तर 1970 साली 678 संप झाले तर 128 बंद पुकारण्यात आले. 1979 ते 1980 या काळात विकास दर होता 0.96%, तर हाच विकास दर 1980 ते 90च्या दरम्यान होता 5.81%. तर 1990 आणि 1995 मध्ये ग्रोथ रेट होता फक्त 2.13%. या संप आणि बंदच्या शुल्क काष्ठामुळे अनेक व्यवसाय पश्चिम बंगालमधनं बाहेर पडले. ब्रुक बॉन्ड इंडिया, ICI इंडिया, बाटा, फिलिप्स, कोलकात्यामध्ये जन्माला आलेल्या या कंपन्यांनी कोलकाता कायमचं सोडलं. तर सततचे संप आणि बंदनं पश्चिम बंगालला बरंच मागे लोटलं. आणि बदलापूरच्या घटनेचा निषेध आपण सर्वजण करतोय. आपल्या देशात विविध मागण्यांसाठी, घटनांच्या निषेधांसाठी बंद पुकारले जातात आणि या बंद दरम्यान विविध शहरात होणारं आर्थिक नुकसान सुद्धा प्रचंड असतं. इतर देशातील निषेध किंवा रोष व्यक्त करण्याच्या पद्धतींचा अभ्यास केला तर प्रगत देशातील वेगवेगळ्या पद्धती आपल्याला पाहायला मिळतात. अमेरिकेमध्ये कृष्णवर्णीयांवरील हल्ल्याचा निषेध लोकांनी अतिशय शांततेत केलेला. हातात बोर्ड घेऊन या घटनांचा निषेध नोंदवला गेला. तर चीनमध्ये कोरोना काळात लॉकडाऊन विरोधात लोकांनी हातामध्ये कोरे कागद घेतलेले आणि आपला निषेध नोंदवलेला. तर जपानमध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटनांचा निषेध म्हणून महिलांनी हातात बोर्ड घेतलेले, फुलं घेतलेली आणि आंदोलन केलेलं होतं. या जपानमध्ये निषेधाची एक वेगळीच पद्धत आहे, ज्यात एखाद्या घटनेबद्दल रोष व्यक्त करताना जपानमधले कामगार 1 तास जास्तीचं काम करतात, अधिकचं काम करतात. तर आपल्या देशात मात्र निषेध व्यक्त करायच्या पद्धती जराशा आक्रमक आहेत. मागील काही बंदमधनं आलेले अनुभव आपल्याला विचार करायला लावणार आहेत. 2020 मध्ये एका दिवसाच्या भारत बंदमुळे तब्बल 25 ते 30 हजार कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज CCI अर्थात कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीनं वर्तवला. यामध्ये सरकारी मालमत्तांचं झालेलं नुकसान तर आणखी भर घालतं. जेव्हा असाच बंद मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीत होतो तेव्हा फक्त महाराष्ट्र नाही तर देशाला सुद्धा प्रचंड मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो. तर बदलापूरच्या घटनेचा निषेध आपण सर्वजण नोंदवतोय. हा निषेध नोंदवताना सुजाण नागरिक म्हणून कोणतंही नुकसान होणार नाही याची जबाबदारी प्रत्येकाची असते. त्यामुळे आता कोर्टानं शनिवारचा बंद बेकायदेशीर ठरवल्यानंतर आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुद्धा बंदऐवजी निषेध करण्याचं जाहीर केल्यानं बंदमधनं महाराष्ट्राची सुटका झाली आहे. आणि या बंदच्या बातमीचा आणि त्याच्या परिणामांचा आढावा घेतल्यानंतर आपली पुढची बातमी कोल्हापूरमधली आहे. बातमी समरजित सिंग यांच्या राजकीय भूमिकेची. समरजित सिंग घाटगे यांनी तुतारी हाती घेण्याची. विधानसभेच्या निवडणुकीत कोल्हापुरात महायुतीचं नेमकं काय ठरतंय याची उत्सुकता अवघ्या महाराष्ट्राला आहे. कारण समरजित घाटगेंच्या नाराजीमुळे महायुतीत पहिली ठिणगी पडून भाजपची अडचण झाल्याचं चित्र दिसतंय. शाहूंच्या घराण्यातील समरजित सिंग घाटगे कागलची विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. गेली 5 वर्ष भाजपच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघात आपली पकडही निर्माण केली आहे. पण महायुतीत अजित पवारांच्या एंट्रीमुळे ज्या मतदारसंघात उमेदवार ठरवताना भाजपची सर्वात मोठी अडचण होते त्यापैकी एक मतदारसंघ म्हणजे कोल्हापुरातला कागल. कागलचे विद्यमान आमदार आहेत हसन मुश्रीफ. महायुतीकडनं विधानसभेसाठी त्यांची उमेदवारी निश्चित आहे. त्यामुळे अडचण झाली आहे ती गेली 5 वर्ष उमेदवारीसाठी मेहनत करणाऱ्या समरजित घाटगे यांची. त्यामुळे समरजित यांनी आता हाती तुतारी घेण्याचा निर्णय पक्का केलाय. राजकारण करताना विषय नंबर 1 उभा राहायचं का नाही उभा राहायचं, क्लिअर झालं. विषय नंबर 2 अपक्ष लढायचं का तुतारी घ्यायची. आणि विषय नंबर 3 तुतारी घेतली तर आत्ताच घ्यायची का नाही.
एवढं सिंपल आहे. सगळ्यात सोपं 19च्या इलेक्शन मध्ये आम्ही सगळी तयार नव्हतो, फक्त आईसाहेब म्हटले इलेक्शन लढा. आता आईसाहेबांना विचारलं काय करू काय करू, आईसाहेब म्हटले तुम्हाला जिंकायचंय होय, मग तुतारी घेतल्याशिवाय होत नाही. तर ज्या विधानसभा जागेवरनं हा वाद रंगलाय त्या कागलच्या जागेनं नेहमीच काटेकी टक्कर सुद्धा अनुभवलेली आहे. 2019 साली या मतदारसंघासाठी समरजित इच्छुक होते, पण संधी डावलली गेली आणि ते अपक्ष म्हणून लढले. 2019च्या निवडणुकीत समरजित सिंग यांना 88,303 मतं पडली, तर 1,16,436 मतं मिळवत हसन मुश्रीफ पाचव्यांदा कागलमधनं आमदार बनले. यंदा मात्र समरजित घाटगे यांना आमदार व्हायचंच आहे. तर 26 जूनला शाहू महाराजांच्या जयंतीच्या कार्यक्रमात पुढच्या वर्षी आमदार म्हणून तुम्हाला भेटणार अशी प्रतिज्ञाच त्यांनी आपल्या समर्थकांसमोर घेतलेली. आता कागलमध्ये आपल्याला स्वराज्य आणायचे असं म्हणत समरजित यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागा असे आदेश दिले. कुठल्या पण पक्षातले असो, कुठल्या पण पार्टीचे असो, कुठल्या पण विचाराचे असो, त्यांच्याकडे जाऊन एकच म्हणायचं की राजेंना मतदान का द्यायचं. आणि चिन्हाचा विषय तो पार्ट 2 मध्ये ठरवू आपण, पण राजेंना मतदान का द्यायचं, कागलला परिवर्तन का घडवायचं. कारण मी आता 2 शब्द सांगतो तुम्हाला, कारण कागलमध्ये आपल्याला पुन्हा स्वराज निर्माण करायचं, पुन्हा स्वराज्य. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य मिळवलं, पण आता कागलमध्ये पुन्हा स्वराज्य आपल्याला मिळवायचं आहे. हे 2 शब्द लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही म्हणणार पुन्हा स्वराज्य, त्या 2 वाक्यामध्ये सगळं काही त्याच्यामध्ये. तर अगदी 2-2.5 महिन्यांपूर्वीच लोकसभा निवडणुकीच्या वेळेला हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे हे पारंपरिक प्रतिस्पर्धी एकत्र आलेले दिसले. महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचा त्यांनी प्रचारही केला. पण विधानसभेची महायुतीची उमेदवारी आपल्याला मिळणार नाही हे स्पष्ट झाल्यावर समरजित भाजपतनं बाहेर पडतायत. कागलची विधानसभेची गणितं खूपच रंजक असतील, कारण विधानसभेसाठी संजय मंडलिक यांनी आपली ताकद हसन मुश्रीफांच्या पाठीमागे उभं करण्याचा निर्णय घेतलाय. तर लोकसभेला महाविकास आघाडीला मदत करणारे संजय घाटगे हे विधानसभेसाठी मात्र महायुतीच्या पाठीशी उभे राहतील. विधानसभेला समरजित यांच्या मागे पवारांच्या राष्ट्रवादीसह आघाडीची ताकद असेल, तर समरजित यांच्या साखर कारखान्याचा कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातला प्रभाव पाहता सतीश पाटलांचा गट समरजित यांच्या मागे भक्कमपणे उभा राहण्याची सुद्धा शक्यता आहे. समरजित घाटगे हे राष्ट्रवादी शरद पवार गटात गेल्यामुळे निश्चितपणे महाविकास आघाडीची ताकद वाढणार असली तरी आज ही पारडं मात्र हसन मुश्रीफ यांचं जड आहे. कारण त्यांच्याकडं मंडली गट आहे, स्वतःचा त्यांचा गट आहे, याशिवाय संजय घाटगे यांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे. जे 3 गट एकीकडे आहेत ते पालकमंत्री आहेत, शिवाय अनेक वर्षे मंत्री आहेत, 5 वेळा आमदार झालेले आहेत, त्यांच्याकडं एक साखर कारखाना आहे. यामुळं सगळ्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा जनसंपर्क, काम करण्याची पद्धत, निधी आणण्याची त्यांची एकूण कसोटी, या सगळ्या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ हे तगडे उमेदवार आहेत. तर गेली 5 वर्ष समरजित घाटगे कागल मतदारसंघासाठी आपली ताकद पणाला लावत होते. हसन मुश्रीफांच्या विरोधात टीका करत होते. हसन मुश्रीफांच्या ईडी चौकशा, त्यांच्यावर पडलेल्या धाडी याबद्दल आवाज उठवत होते. पण अचानक महायुतीमध्ये अजित पवारांची एंट्री झाली आणि राजकीय गणितं बदलली. कालपर्यंत ज्यांच्या विरोधात राहिलो त्यांचाच प्रचार कसा करायचा हा प्रश्न फक्त समरजितच नाही तर अनेक नेत्यांसमोर आहे. राधानगरी, चंदगड, शिरोळ, करवीर, हातकणंगले असे अनेक मतदारसंघात, कोल्हापूर उत्तर सुद्धा यामध्ये येतं, जे किमान 6 ते 7 मतदारसंघात उमेदवारी देत असताना महायुतीची मोठी दमछाक होणार आहे. आपले मित्र पक्ष दुखावू नयेत, बंडखोरी होऊ नये याची काळजी त्यांना घ्यावी लागणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर महायुतीसमोर बंडखोरीचं मोठं आव्हान अनेक मतदारसंघात उभं राहणार आहे. त्याची सुरुवात समरजित घाटगे यांनी करून दिलेली आहे. तर कोणी कोणती जागा लढवायची याचं अवघड गणित लोकसभेला तर महायुतीनं सोडवलं, पण विधानसभेला हे गणित महायुतीसाठी अडचणीचं बनताना दिसतंय. सध्या तरी भाजपनं समरजित यांची एक्झिट मान्य केल्याचं चित्र आहे, पण कागल पाठोपाठ इंदापूरसह आणखी काही मतदारसंघात महायुतीच्या खास करून भाजपच्या अडचणी वाढू शकतात. महायुतीमध्ये ही सीट आता तिथे अजितदादाकडे आहे आणि समरजित घाटगेंना विधानसभा लढायची आहे, ती भाजप लढू शकणार नाही, ती शंका त्यांना आहे.
त्यामुळे ते पक्ष सोडण्याचा विचार करताय. ती बातमी माझ्याकडे आली आहे. पण त्याला लढाचंच आहे तर कोण थांबवणार?